नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की पुरुषांना जर शीघ्रपतनाची समस्या असेल किंवा तो व्यवस्थित संभोग करू शकत नाही, त्यामुळे जर पत्नी जर सॅटिस्फाय होत नसेल तर त्याच्यामध्ये दोघांची भूमिका काय, पती पत्नीची भूमिका काय, त्यामुळे हा व्हिडिओ दोघांनी बी पूर्ण ऐका. तर काय होते, मला भरपूर पेशंट सांगतात, जे नवीन लग्न झालेले कपल्स जे असतात, आजकाल पहिल्यासारखं नाही राहिलं की 8-8 दिवस एकमेकांना बोलायचं नाही किंवा 8-8 दिवस कशाला, काही म्हणजे महिना बोलत नाही, तसं नाही राहिलं. लग्नाच्या अगोदरपासूनच बोलत आहेत किंवा लग्नाच्या अगोदर त्यांचा संभोग वगैरे होते, अशा बऱ्याच गोष्टी होतात. परंतु ज्यांच्या होत नाहीत आणि मग कधी काय असते की तिनं कधीही संभोग केलेला नसतो किंवा दुसऱ्या कंडिशनमध्ये असं असू शकते की तिने कधीतरी संभोग केलेला आहे, तिने एका फ्रेश मुलाचा संभोग करण्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि तिचं लग्न एका जास्त वयाच्या मुलाशी झालेलं असते. मग अशा वेळेस काय होते, याचा एकतर स्टॅमिना कमी पडतो किंवा याच्या काहीतरी चुकामुळे, कारण की लग्न करणं म्हणजे काय आजकाल सोपी गोष्ट नाही राहिली. त्याला घरही बांधावं लागते, जमीनही घ्यावं लागते, नोकरीलाही लागावं लागते, आईबाबालाही सांभाळावं लागते, सगळ्या नातेवाईकांनाही सांभाळावं लागते, बायकोलाही सांभाळावं लागते. अशा या स्ट्रेसमुळं त्याला कधीतरी अर्ली डिस्चार्ज होऊ शकतो, कधीतरी काही आठवड्यातून 2दा होऊ शकतो किंवा त्याला ती समस्या सुरूसुद्धा असू शकते. तर मग अशा वेळेस तिचं काय म्हणणं असते पत्नीचं, की काही पत्नी डायरेक्ट म्हणतात की तुझ्यात तर काही दमच राहिला नाही, तुझ्यात तर काही स्टॅमिनाच राहिला नाही, तू तर आता म्हाताराच झाला, आता मी सॅटिस्फाय नाही झाले तर मी आता तुझ्यासोबत राहूच कशाला. आणि असं मग त्या पत्नी म्हटली की या जे पुरुष जो असतो, जो खूप स्ट्रगल करत आहे, ऑलरेडी त्याच्यावरती भरपूर स्ट्रेस आहे, कारण की ही काही समस्या ही काही असे काही साधारण उन्हाळक्या करणाऱ्या मुलांना होत नाही. जो खरंच चांगला आहे, जो योग्य प्रकारे आपला संसार सांभाळतोय, जो नोकरीला जातोय, ज्या माणसावरती काहीतरी फिजिकल मेंटल स्ट्रेस आहे, कर्ज आहे, पाणी आहे, घर आहे, नातेवाईक आहेत, अशा विविध कारणामुळे म्हणजे मेंटल स्ट्रेसमुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा त्याला व्यायामाचा अभाव आहे, योग्य प्रकारचं अन्न मिळत नाही, पोषक तत्व, त्यामुळे सुद्धा ही समस्या येऊ शकते. तर यामध्ये पत्नीची काय भूमिका आहे आणि पतीची सुद्धा सांगणार आहे. सुरुवातीला पत्नीने ऐकून घ्या. तर असं जसंही झालं, हे माझ्या एका मित्राच्या बाबतीत झालं होतं, असं जसंही पहिल्यांदा त्याचं अर्ली डिस्चार्ज झालं की जो चांगला पुरुष असतो ना, तो लगेच शांत होतो. त्याला कळतं की त्याला खूप वाईट वाटते या गोष्टीचं की माझ्याकडून काहीतरी चुकीचे घडले, ही व्यवस्थित सॅटिस्फाय झाली नाही. तर त्यानं आतापर्यंत जर का 100 वेळा योग्य प्रकारे संभोग केला, तुम्हाला व्यवस्थित सॅटिस्फाय केलं आणि त्याच्यानंतर या 100मध्ये जर एखाद्या वेळेस जर व्यवस्थित सॅटिस्फाय तुम्हाला करू शकला नाही किंवा लवकर डिस्चार्ज झाला, तर हे कशामुळे होऊ शकते माहिती आहे का? एकतर महत्त्वाचा विषय, त्याच्यावरती एक मेंटल प्रेशर असल्यामुळे होऊ शकते. म्हणजे एखाद्या बारीनं कशामुळे होऊ शकते ते सांगत आहे. एखाद्या बारीनं खूप मोठं ऑफिसचं प्रेशर आहे, धंद्याचं वगैरे टेन्शन आहे, त्यामुळे होऊ शकते. किंवा त्याने अतिशय तिखट खाल्लं किंवा पोट भरून जरी जेवला, फुल पोट जर भरलेलं असलं तरीसुद्धा अर्ली डिस्चार्ज होऊ शकते, कारण की पोटावरती प्रेशर आल्यामुळे त्या अन्नाच्या उष्णतेनं वीर्य हे पातळ होते आणि त्याला हालचाल करायला प्रेशर येते, त्यामुळे सुद्धा लवकर डिस्चार्ज होऊ शकते. किंवा घाईमध्ये कोणीतरी येतं आहे, कोणीतरी बघतं आहे, या प्रेशरमध्येच, कारण की मध्येसुद्धा होऊ शकते. कारण की काय आहे, बऱ्याच लोकांचं असे प्रत्येकाचीच प्रायव्हेट रूम असेल असं काही नाही. बरेच ग्रुप रूम असतात, एकच किचन असते, एकच हॉल असतो, त्या हॉलमध्येच आईबाबा असतात, भाऊ असतात, लहान मुलं झोपलेले असतात आणि ही जोडीसुद्धा तिथेच असते. नाही तर एकच रूम असते आणि कधी पण कोण ठकठक दरवाजा ठोकावेल म्हणून काही सांगता येत नाही. अशा अनेक प्रसंग असू शकतात. आणि अशा घाईमध्ये आणि कसं असते, महिला काहीच करत नाही, तर त्या निवांत झोपलेल्या असतात. काय जे तिला गरम करण्यापासून, तिला फोरप्ले करण्यापासून, तिला तयार करण्यापासून, घरामध्ये शांतता, सुव्यवस्था आणण्यापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या पुरुषांनाच कराव्या लागतात. आणि अशा वेळेस या घाई गडबडीमध्ये जर त्याचं जर एक वेळ जर शीघ्रपतन जर झालं, तर स्त्रीनं त्याला समजून घ्यावं. तर स्त्रीमध्ये काय, त्याची तिथून पुढं भूमिका काय आहे, जसंही तो म्हणाल की आज मला व्यवस्थित जमलं नाही, तिनं पुरुषाला जवळ घेऊन किंवा अशा काही शब्दामध्ये त्याला अपमानित करू नये की त्याला हृदयाला त्याचे असे बाण लागतील. तर त्याला म्हणावं की होत असते, काही काळजी करू नका, एखाद्या वेळेस असं झालं तर
घाबरू नका. उद्या तुम्हाला नीट जमेल, परवा तुम्हाला नीट जमेल, काही काळजी करू नका. मी काही तुमच्यावरती तुम्हाला काही वाईट बोलणार नाही, मी काही तुम्हाला सोडून जाणार नाही. तुम्ही आमच्या आपल्या परिवारासाठी इतकं करताय, मुलाबाळासाठी, माझ्यासाठी सगळं काही मरमर करताय, त्यामुळे असं होऊ शकते. काही काळजी करू नका. आपण काय करूयात, उद्या शांततेनं करूयात. आज थोडी घाई होती किंवा हे आशा असं झालेलं आहे, तुम्ही काही खाल्लं असेल चुकीचं, त्याच्यामुळे होऊ शकते. आपण उद्या किंवा पुढच्या वेळेस व्यवस्थित करूयात. आणि याच्यानंतर लगेच शीघ्रपतन झालं की लगेच दुसऱ्या दिवशी संभोग करावा असं नाही. तर काही दिवसाचा त्याच्यामध्ये गॅप द्यावा. काही दिवसाच्या गॅपनंतर त्याला व्यवस्थित वाटेल आणि योग्य, आणि जर असं वारंवार जर होत असेल तर योग्य ती उपाययोजना, औषधोपचार, ट्रीटमेंट वगैरे घ्यावेत. तुमच्या जवळच्या विश्वासाच्या डॉक्टरांकडे जावं जर असं वारंवार होत असेल तर, बरं का. नाही तर महिन्यातून एखाद्या वेळी झालं तर काही घाबरण्याचं कारण नाही, हे अगदी नॉर्मल आहे. आणि नंतर त्या पत्नीने त्याला काही कसल्याही प्रकारचा ताणतणाव देऊ नये. मी काय म्हणतो की 2 पैसे कमी कमवले तरी चालतात, पुरुषांसाठी आणि स्त्रीसाठी सुद्धा सांगतोय की तुमचा नवरा जर का पैसे कमी कमवत असेल आणि जर तुम्हाला तो व्यवस्थित शरीर सुख देत असेल तर तुम्ही जगातल्या 90% स्त्रियांपेक्षा सुखी आहात. इतक्या स्त्रियांना प्रॉब्लेम आहे की घरामध्ये नवरा नोकरीसाठी धावतोय, व्यवसायासाठी धावतोय, त्याच्यावरती समाजाचंच प्रेशर आहे आणि आशामुळे त्याचा जो संभोगाचा टाईम तो कमी झालेला आहे. जर नवरा व्यवस्थित तुम्हाला संतुष्ट करत असेल तर वारंवार त्याच्यावरती तुम्ही प्रेम व्यक्त करायला पाहिजे, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला पाहिजे की खरंच तू किती सुपर हिरो आहेस माझा, मला किती सुंदर प्रकारे सॅटिस्फाय करतो, मला किती सुंदर प्रकारे तू आनंद देतोय. असं जर तुम्ही त्याला म्हणाल तर त्याचा टाईम कधीच कमी होणार नाही. तो एकदम परफेक्टली आत्मविश्वासाने तुम्हाला 100% सॅटिस्फाय करतच राहील वयाच्या 60व्या वर्षापर्यंत. पण त्यासाठी तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याला कसल्याही प्रकारचं मेंटल प्रेशर द्यायचं नाही. कोणता सण आला, वार आला, तुमच्या माहेरातलं लग्न आलं, घरामध्ये कोणी पाहुणे आले, तुम्ही भस्कन त्याला धावत असाल, हे चूक काढत असाल, ते चूक करत असाल, त्याला वारंवार जर टॉर्चर करत असाल तर हे मुळीच करू नका. त्याच्या जेवणाची एकदम योग्य चांगल्या प्रकारे काळजी घ्या. त्याचे वीर्य घट्ट होण्यासाठी, त्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी त्याला आवश्यक असलेला जो आहार आहे तुम्हीसुद्धा त्याचा अभ्यास करावा. त्याला आवश्यक असलेले फळ, फ्रूट वगैरे, ड्रायफ्रूट्स याची सगळी तुम्ही व्यवस्था करा. त्याला सांगा की हे आणा, ते आणा. घरामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारच्या यूट्यूबवरून रेसिपी शिकून घ्या आणि त्याचा स्टॅमिना कसा वाढेल, त्याचा स्टॅमिना कसा वाढत असतो माहिती आहे का. स्टॅमिना निरोगी पुरुषाचा चांगल्या प्रकारे असतो, बिमार माणसाचा स्टॅमिना चांगला नसतो. त्याच्यामुळे तो निरोगी राहील, शारीरिकरित्या, मानसिकरित्या तो मजबूत राहील. याच्यावरती पत्नीनं लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला व्यायामाला उठवणे, व्यायाम करून घेणे त्याच्याकडून, त्याला व्यायामासाठी मोटिवेट करणे, त्याचं वजन कंट्रोलमध्ये ठेवणे, अशा प्रकारचं जेवण बनवणे. तो सांगेल त्याच्या आवडीचं तशा प्रकारचं जेवण, पण कोणतं निरोगीवालं जेवण बनवून त्याला खाऊ घालणे हे पत्नीचं कर्तव्य आहे. आणखी अशा काही गोष्टी बघायच्या की माझ्याकडून याचे संभोग लाईफ कमी होण्यासाठी मी काय चुका करते, हे सर्व पत्नीनं बंद करायचं. सर्वात महत्त्वाचं काय, त्याला मानसिक सुख देणं आणि त्याला शारीरिक योग्य प्रकारचा आहार देणं. इतकं जरी पत्नीनं जर केलं तरीसुद्धा खूप चांगलं आहे. तिनं तिच्या अपेक्षा कमी ठेवायच्या. घरामध्ये ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी येतात की अमुका प्रकारचा टी व्ही नाही, टमक्या प्रकारचं फ्रीज नाही, टमक्या प्रकारची AC नाही, ह्या अशा गोष्टीची नको ती डिमांड करायची नाही. जितकं अंथरूण आहे तितकेच पाय जर पसरले तर मग तो व्यवस्थित तुमच्या सोबत सुखी राहील. की यानं शेजाऱ्यानं आणलं, त्यानं आणलं म्हणून मलासुद्धा तसंच हवं आहे, तुम्ही जास्त काम करा, जास्त मेंटल प्रेशर घ्या, असं मुळीच करायचं नाही. जे आहे प्राप्त आहे व पर्याप्त आहे. सगळ्यात मोठं सुख म्हणजे नवऱ्याचं आरोग्य. नवरा सुखी तर सगळं घर सुखी, नवरा सुखी तर आपलं संभोगाचं आयुष्य सुखी. आणि तोच जर जिवंत जर राहिला तर तुमच्या मुलाबाळाचं, तुमच्या सगळ्या नातेवाईकाचं तोच करेल. असे सोन्याचं अंड देणारी ही जी कोंबडी आहे त्याला तुम्ही टॉर्चर नाही करायला पाहिजेत महिलांना. आता पुरुषांनी काय करायला पाहिजेत, तर पुरुषांनी सर्वप्रथम न सांगता आपल्या आरोग्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. कुणीतरी डॉक्टरांनीच येऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे असं नाही. दररोज सकाळी लवकर उठून थंड पाणी वगैरे पिऊन योगा, प्राणायाम, व्यायाम, फिरायला जाणे, आवडीचे व्यायाम करणे, हे सर्व गोष्टी करायला पाहिजेत. आणि पत्नीला जर ती जर चिडचिड करत असेल तर तिने तिकून आगीसारखं वागेल की तुम्ही पण इकून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम करू नये. एकानं पाण्याची भूमिका घ्यावी, एकानं आगीची जरी भूमिका घेतली तर घर व्यवस्थित चालत असते. त्यामुळे तिनं जर तुम्हाला मेंटल प्रेशर दिलं तर तुम्ही घेऊ नये. सर्वात महत्त्वाचं हेच, तुम्ही दोस्त मित्रांसोबत जाऊन जिममध्ये, आखाड्यामध्ये, ग्राउंडवर, पार्कमध्ये जाऊन तुमचं सगळं स्ट्रेस रिलीज करायला पाहिजेत. कधीतरी 2, 4, 6, 8 महिन्यातून, वर्षातून कुठेतरी पती पत्नीनं फिरायला जायला पाहिजे. दोघांचा तुमचा जो प्रायव्हेट टाईम आहे तो तुम्ही दोघांनीच घालवायला पाहिजेत. मस्त गप्पा गोष्टी, तिला जे आवडतं ते सुद्धा तुमची देण्याची
जबाबदारी आहे. सर्वप्रथम तर पुरुषांसाठी त्यांनी योग्य प्रकारचा व्यायाम करणं, जे चुकीचं तेलकट तुपकट बाहेरचं जे हॉटेलचं वगैरे आहे त्या गोष्टी न खाणे, चुकीचा आहार, आंबट चिंबट पदार्थ उगाच आपल्या जिभेला आवडतात म्हणून ते खाऊ नयेत आणि आपलं आरोग्य चांगलं कसं राहील अशासाठी सतत प्रयत्न करणे. ते म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला योगा, प्राणायाम, व्यायाम, देशी व्यायाम, योग्य प्रकारचा आहार हे सर्वप्रथम पुरुषासाठी खूप चांगलं आहे. आणि संभोगाची क्रिया शिकून घ्यावी. स्त्रीला संभोग कसा आवडतो, एखाद्या वेळेस तुम्ही सुद्धा डिस्टर्ब जर झाले, अर्ली डिस्चार्ज जर झाले तर तिला सॅटिस्फाय करायचं आहे. तिला कसं सॅटिस्फाय करायचं, फक्त हे केल्यानं सॅटिस्फाय होते का नाही, तर तिच्यासोबत अशा प्रकारचा फोरप्ले करायचा, तिला किसिंग करायचं, तिचं जेही काही पूर्वक्रीडेमध्ये फोरप्लेमध्ये येते, तिचे बुब्स दाबणे, तिला वेगवेगळ्या ठिकाणी तिचे चुंबन घेणे, तिच्या अंतर्भागामध्ये जे जे काही सेन्सिटिव्ह पार्ट आहेत, जसे की ओठ आहे, गाल आहे, मान आहे, पाठ आहे, खांदे आहेत, हात आहे, तिचे चेस्ट आहे, तिचे ब्रेस्ट आहे, तिच्या नितंब आहेत, जांघा आहेत, तिचे पाय, तळपाय, तळहात, तिच्याशी कामुक संभाषणमध्ये बोलणं, तिची स्तुती करणं आणि तिची काळजी घेणं, तिला प्रेम व्यक्त करणं, हे सर्व पुरुषांनी करायला पाहिजेत. मग अशा जर पुरुषाची एखाद्या वेळेस जर अर्ली डिस्चार्ज जर झालं तर मग ती जास्त राग करणार नाही, कारण की ती तुमच्या पॉझिटिव्ह गोष्ट बघेल. आणि पत्नीने सुद्धा पुरुषांच्या निगेटिव्ह गोष्टी बघण्यापेक्षा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्लस पॉईंट किती आहे त्याच्यावरती फोकस करावा. आणि पुरुषाने सुद्धा एखाद्या वेळेस तिच्यासुद्धा काही स्वभावामध्ये वैषम्य असू शकते, तर तिच्या त्या स्वभावातील वैगुण्याकडे न बघता तिचे जे सद्गुण आहेत, ती तुमच्यावरती प्रेम करते, तुमच्यासाठी सकाळी उठते, तुमच्यासाठी किती त्रास सहन करते, तुमच्या नातेवाईकांचं, तुमच्या मुलाचं, तुमच्या दोघांच्या संसारातलं ती आणि तो एक महत्त्वपूर्ण चाक आहेत असं म्हणून दोघांनी जर व्यवस्थित आपापली भूमिका जर निभावली तर तुमचं संभोग आयुष्य, तुमचं वैवाहिक आयुष्य, तुमचं सामाजिक आयुष्य अत्यंत चांगल्या प्रकारे होईल. ही महत्त्वपूर्ण माहिती, सल्ला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी